घरी जायचा दिवस आला आहे आणि माझ्या मम्मीला माहीत नाही आहे, तर मी माझ्या मम्मीला सरप्राईज देणार आहे. तर फायनली आम्ही एका तासात फ्लाईटमध्ये असू. बाय बाय. फायनली मी पोचले मुंबईला आणि मला खूप आनंद. फायनली 5 मिनटं अजून आणि मी घरी पोचले. हॅलो गाईज. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, माझं नाव सीरत आहे आणि मी 3rd इयर स्टुडंट आहे समर्थ स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये. आणि आज फायनली घरी जायचा दिवस आला आहे. सकाळी निघतानाच ब्लॉग घ्यायचा होता, पण आमची एवढी गडबड झाली की सामान शिफ्ट करायचं आहे, तिकडनं निघायचं आहे, बस शोधायची होती. रुक जाओ, मेरे को लगा ये अभी मेरे मुंह में आके लगेगा. हां कंटिन्यू. मग त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला. मग आता मी फायनली बसमध्ये बसले. आता आम्ही समरकंदमधून ताशकंदला जाणार आहोत आणि आमची ताशकंदमधून फ्लाईट आहे मुंबईसाठी आणि माझ्या मम्मीला माहीत नाही आहे, तर मी माझ्या मम्मीला सरप्राईज देणार आहे. तर हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, तर प्लीज हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आम्ही निघालो होतो, प्रवासात होतो आणि आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला, जसं की तुम्ही बघू शकता. पाठी गाडीचं काम चालू आहे. कॅमेरामॅन प्लीज जरा दाखवता का? तर आता बघूया काय होतं, इथे किती वेळ लागतो आणि पुढे आमचा प्रवास कसा आहे ते आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू. रस्ता संपत नाही आहे गाईज. खूप झोप येते. झोप पूर्ण पण झाली तरी सुद्धा झोप येते. काय माहिती आम्ही कधी पोहोचू. अजून 2 तासाचा रस्ता बाकी आहे आणि मग त्याच्यानंतर आम्हाला एअरपोर्टला जायचं आहे. आज आम्ही खूप थकलो आहे. लवकर पोचू आम्ही अशी अपेक्षा आहे. आता बघूया काय होतं आहे. 2000 years later. तर जसं की आम्ही ताशकंदला पोहोचलो आहे फायनली 5-5.5 तासाचा प्रवास करून. आणि आता आम्हाला खूप भूक लागली, तर आता आम्ही काहीतरी खाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्हाला एअरपोर्टला जायचं आहे. आणि इथून आय थिंक एअरपोर्टचा डिस्टन्स 15 मिनटाचा आहे. तर आता बघूया काय होतं आहे. तुम्हाला पण दाखवतो आम्ही की आम्ही काय खाणार आहोत. खूप शोधल्यानंतर आम्हाला आत्ता जाऊन चिकनमध्ये ऑप्शन भेटलं आहे. खूप कठीण असतं बाहेरच्या देशात राहून सर्वाईव्ह करणं. काही खायला भेटत नव्हतं म्हणून एक कॉफी आणि चिकन सोमसा घेतलेला आहे. आता हे खाऊन आम्ही एअरपोर्टला निघू. तर आता आम्ही खाल्लं आहे. खूप बरं वाटतं खाऊन. काल रात्रीपासूनचं आत्ता आम्ही खातो आहे आणि आता आम्हाला इथून जायचं ताशकंद एअरपोर्टला. आणि फायनली आम्ही इंडियात जातो आहे, घरी जातो आहे. एवढा आनंद होतो आहे की गगनात मावे ना माझा आनंद. बस काही तास अजून आणि मी माझ्या घरी. चेक इन झाले, इमिग्रेशन झालं आहे आणि फायनली आम्ही एका तासात फ्लाईटमध्ये असू. तर आता खूप आनंद होतो आहे आम्हाला की आम्ही फायनली घरी जातो आहे. मैं भी चली जाऊंगी. हां मला तुझी खूप आठवण येईल. तर आता आम्ही एअरपोर्टवरती आहोत आणि 1 तासात आमची फ्लाईट आहे. फ्लाईटमध्ये बसून जर मला क्लिप घेता आली तर मी नक्कीच घेईन. नंतर मग आपण भेटूया मुंबई एअरपोर्टवरती. बाय बाय. बोर्डिंग डन झाले आणि आता काही तासात मी मुंबईत असेल आणि काय माझ्या शब्दच नाही माझ्याकडे. पण हा एक गोष्ट आहे की मी हिला खूप मिस करेन, कारण की मला सतवायला कोण नसेल ना आणि म्हणजे माझी काळजी घ्यायला पण कोण नसेल. आमचे घरचे तर आहेत पण हिची सवय झाली ना आता रोज रोज. हां ठीक आहे, लोकांना तर आमचं प्रेम दिसत नाही, पण ठीक आहे चालतं आहे. तर मग आता मुंबईत भेटूया. बोर्डिंग डन आहे.
जस्ट लँडिंग झाले आणि आम्ही बाहेर चाललो आहे. फायनली मी पोचले मुंबईला आणि मला खूप आनंद होतो आहे. वाव. आणि मुंबई एअरपोर्टला पोचल्या होती कधी न संपणारी गोष्ट म्हणजे हे कार्पेट. जिथे जाऊ तिथे हेच कार्पेट. काय करायचं ह्या कार्पेटचं संपतच नाही आहे. पण एक आनंद आहे की घरी पोचलो आहे आम्ही. बस खूप जा. ठीक आहे नारवा, क्या आप मेरे ब्लॉग में कुछ बोलना चाहोगी? What would you like to say? मराठी में बोल. You are in Maharashtra, bro. मला घरी यायचं होतं आणि मी घरी आले. Over excited people. येस, पण तुला अजून जायचं आहे ते विसरू नको. अब मेरे को 2 और फ्लाइट पकड़नी है. And the carpet. कधी न संपणार का? अभी व्लॉग का हो जाता कांड. तू जो मिला लो हो गया मैं खबर, तू जो मिला लो हो गया सब हासिल. जन्म जन्म तू ही मेरे पास मां. फायनली घरी आले मी. फायनली मी घरी आले आणि मी खूप थकले, तर आता मी आराम करणार आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.